सर्वपक्षीय चोट्यांनो, गेली अनेक वर्षापासून आदिवासीचं आरक्षण हे सर्वपक्षीय नेत्यांनी, पेशी क्षेत्रातील काही पुढाऱ्यांनी या खऱ्या आदिवासीचं आरक्षण चोरण्याचं काम केलंय. त्याच्यामध्ये जवळपास 12 आमदार आणि 2 खासदार हे जे क्षेत्राबाहेरील आदिवासी जमाते यांच्या वाट्याचंही आरक्षण त्यांनी चोरून खाल्लेलं आहे मित्रांनो. आणि जवळपास या षडयंत्रामध्ये सर्वपक्षीय नेत्यांचा सहभाग आहे. हे सर्व जनतेला कळत आहेत. ज्या पद्धतीनं एससी कॅटेगरीला आरक्षण दिलेलं आहे, रोटेशन पद्धतीनं मतदारसंघ हे वेगवेगळे राखीव सुटल्या जात्या, परंतु एसटीचं रोटेशन पद्धतीनं कोणताही मतदारसंघ हा वेगवेगळ्या पद्धतीने सुटत नाही. नेमके याचं कारण काय? का बरं हा वेगवेगळा मतदारसंघ आरक्षित राहत नाही? जेव्हा मतदारसंघ आता याच्या अगोदर देखील घोषित झाले, त्याच मतदारसंघामध्ये वारंवार हे आरक्षण जाहीर होतं आदिवासीचं, परंतु वेगळ्या मतदारसंघामध्ये रोटेशन पद्धतीनं का जात नाही, हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. या सर्व जनतेला कळालं की हे जे नेते मंडळी चंडाल चौकडी आहेत, ही सर्वांना माहिती आहे की तुम्ही आरक्षण खाल्लेलं आहे. तरी मला या भारतीय जनता पार्टीला सांगायचं आहे की आता देखील विधान परिषदेच्या निवडणुका होऊ घातल्या आहे. यामधील भारतीय जनता पार्टीच्या संख्येनुसार जवळपास 6 विधान परिषदेवर आमदार जाते. यामध्ये देखील आमचा एक तरी विधान परिषदेवर कोळी समाजाचा आमदार म्हणून घ्यायला पाहिजे, जेणेकरून आमच्या आदिवासीला जो शोषित आहे, पीडित आहे, वंचित आहे, या अशा घटकाला न्याय मिळण्याचं काम हे लोकप्रतिनिधींमार्फत होईल. असं काही म्हणत नाही आम्ही कोणाला घ्यावं काय घ्यावं. भारतीय जनता पार्टीचा देखील कार्यकर्ता घेतला तर चालतो. मराठवाड्यात आजही पर्यंत एकही आमदार, एकही खासदार हा अन्यायग्रस्त आदिवासी समाजाचा झालेला नाहीये. देवेंद्र फडणवीस साहेब म्हणतायत की महिलांना देखील 33% आरक्षणानुसार लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये पाठवता आलं असतं, परंतु देवाभावांना आम्हाला विनंती करून सांगायची आहे की भाऊ, आमच्या वाट्याचं 12 आमदारकी आणि 2 खासदारकी हे कुठे गेलेत? त्यानंतर ठीक आहे, त्या महिला आरक्षणासंदर्भात 33% महिला जरी घेतल्यात, मग त्याच्यामध्ये अन्यायग्रस्त आदिवासी समाजाच्या 33% पैकी ज्या काही संख्येनुसार आमच्या विधानसभा आणि लोकसभेचं जे आरक्षण आरक्षित राहील, त्याच्यामध्ये आम्हाला सहभाग घेता येणार नाहीत का? आमच्या महिला त्याच्यामध्ये आमदार आणि खासदार म्हणून घेतले जाणार नाहीत का? जवळपास 65 लाख लोकांमध्ये एकही आमदार आणि एकही खासदार होऊ शकत नाही. म्हणजे आपल्याला लाज आणि लज्जा शरम वाटायला पाहिजे की तुम्ही न्याय कोणत्या प्रकारे देताय.